कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक जिल्हा परिषद नांदेड। आज प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेचं बजेट आपण इथे प्रस्तावित केलं आणि त्याची मान्यता करून घेतली। त्यात 22 कोटीचं नियोजन आपण यावर्षी केलं। 22 कोटी 36 लाखाचं यावर्षी आपण नियोजन केलं। त्यात सर्वात जे आपण काय नवीन योजना घेतलो तर घनकचरा व्यवस्थापनासाठी आपण कलेक्शन आणि सेग्रिगेशनसाठी एक मायक्रो प्लांट म्हणून प्रस्तावित केलं आहे। त्याच्यासाठी 50 लाखाची तरतूद केलेली आहे। त्याला सोडलं तर शिक्षण विभागात आपण यावर्ष किचन ओटेसाठी 130 कोटे 20,000 प्रमाणे यावर्ष त्याच्यासाठी वेगळी तरतूद केलेली आहे। डिजिटल क्लासरूमसाठी सुद्धा 10 लाख वेगळे ठेवले आहेत। आणि त्यात कसं करणार की जे काही ॲक्टिव्ह शिक्षक आहे आमच्याकडे ज्यांना वाटते की त्यांना डिजिटल क्लासरूमने थोडा मुलांना शिकवण्यासाठी सोपं पडणार त्याची मागणी घेऊन आपण डिजिटल क्लासरूमचा एक नवीन प्रोजेक्ट राबवणार। ग्रंथालयासाठी सुद्धा शिक्षण विभागात आपण 10 लाख ठेवले आणि त्यातसुद्धा शिक्षकांकडून जे काय त्यांना पुस्तके पाहिजे ग्रंथालयासाठी त्याची मागणी घेऊनच डायरेक्ट शिक्षकांकडून त्यात म्हणजे मध्ये आमचे BO नाही राहणार, केंद्र प्रमुख नाही राहणार, विस्तार अधिकारी नाही राहणार, डायरेक्ट शिक्षक त्यांची मागणी जिल्हा परिषदेला कळवू शकतात आणि त्यात आपण पैसे देणार। पाणी पुरवठ्याचे जे 20% असतात त्यात आपण जे मेजर बळ आहे ते आपण जे नवीन काहीतरी वस्ती वाढली असेल, FSTCचे काही अंदाजपत्रकात राहिले असेल त्यात आपण या बजेटमध्ये बळ दिलेला आहे। आरोग्याचं सांगायचं असेल तर ARV वॅक्सिन जे खूप मोठी डिमांड ज्याची असती PHC कडून त्याच्यासाठी सुद्धा वेगळे पैसे ठेवलेले आहेत। त्यांना बायोमेडिकल वेस्ट देण्यासाठी 62 लाखाची वेगळी तरतूदसुद्धा केलेली आहे। महिला बालकल्याण माझ्या जवळचा थोडासा विभाग आहे, मुद्दा आहे। त्यात आपण अंगणवाडीला भांडे पुरवण्यासाठी 20 लाखाची तरतूद केलेली आहे आणि अंगणवाडीच्या मुलांना गणवेश पुरवठा करण्यासाठी सुद्धा 20 लाखाची तरतूद आपण ठेवलेली आहे यावर्ष। त्यात प्रशिक्षणाचा सुद्धा मुद्दा असते तर ई-रिक्षा प्रशिक्षण आणि ई-रिक्षा पुरवण्यासाठी 10 लाखाची आपण तरतूद बजेटमध्ये केलेली आहे की त्यात काही महिलांना ई-रिक्षा चालवायचं कसं, त्याचं लायसन्स कसं घ्यायचं आणि नंतर ई-रिक्षासुद्धा आपण बजेटमध्ये त्यांना पुरवणार। लघु पाटबंधारे विभागाला एक 15 लाखाची तरतूद करून दिली आहे। मागच्या वर्ष पूर आला होता नांदेडमध्ये तर काही तलाव फुटले होते आणि गाळमुक्त करण्यासाठी 4 तालुका बिलोली, धर्माबाद, मुखेड, देगलूर या तालुक्यात गाळमुक्त तलाव करणं खूप गरजेचं आहे। तर रोयोमध्ये कधी अडचण येते कारण की कधी गाळ मोठा असतात आणि ते रोयोमध्ये शक्य होत नाही। त्यामुळे आपण 15 लाखाची तरतूद केली की आपण रोयो, मनरेगा आणि एजन्सीच्या कन्व्हर्जन्सने त्या गाळाला पावसाच्या अगोदर काढू शकतो। तर अशा काही नाविन्यपूर्ण योजनेचा समाविष्ट या वर्षाच्या जिल्हा परिषद नांदेडच्या बजेटमध्ये झालेला आहे। त्याला सोडला तर आमचे नेहमीचे जे मुद्दे असतात ते दुरुस्तीचे असो किंवा पुरस्काराचे असो त्याला तसं यावर्षीसुद्धा ठेवलेलं आहे। धन्यवाद।